अभूतपूर्व असे निकाल मला वाटतं बिहारच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचे निकाल कधी लागले नसतील असे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहेत। लोकांनी भारतीय जनता पक्षावर मित्रपक्षांवर हा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे आणि रेकॉर्ड तुटतील अशा पद्धतीचे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहे। सबका साथ सबका विकास सबका विश्वास या विचारांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं असे निकाल कुठे लागले असतील, महाराष्ट्रामध्ये लागले होते आणि त्यानंतर आता बिहारमध्ये मला वाटतं महाराष्ट्राचे रेकॉर्ड तुटलं असेल। मला माहीत नाही, तुम्ही ते आकडेवारी घेतली नाही, कॅल्क्युलेशन केलं नाही, पण महाराष्ट्राचे रेकॉर्ड तुटेल असं रेकॉर्ड बिहारने यावेळी तोडलेलं आहे आणि म्हणून जनतेने आता दाखवून दिलेलं आहे। जे सगळे बोल घेवडे आहेत, वारंवार त्या ठिकाणी कुठे मतपेट्या बदलवल्या, कुठे त्या मतपेट्यांमध्ये फॉल्ट आहे, कोणी म्हणतं कागदावर मतदान करा, कोणी म्हणतं मतदाता यार खराब आहेत, चुकीचे आहेत, अशा पद्धतीने जे वल्गना करतायत त्यांना चांगली चपराक जनतेने मतदारांनी बिहारच्या या ठिकाणी दिलेली आहे। मला वाटतं निर्लज्जपणाला की लाज असते। माणसाने किती निर्लज्जपणे बोलावं, किती खोटं बोलावं, याला की लिमिट पाहिजे मला असं वाटतं। जनता आमच्या पाठीशी आहे। महाराष्ट्रात जे केलं ते तिकडे केलं, म्हणजे काय केलं, काहीतरी नवीन नवीन आयटम घेऊन येतात। लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, लोक त्यांना विचारायला तयार नाहीत। काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी वाईट अवस्था कुठल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्याची झाली असेल। 4 आणि 5 वर त्या ठिकाणी त्यांचे आमदार येऊन बसलेत 243 पैकी, तरी पण मला असं वाटतं की यांना काहीही त्याचं सोयरं सुचत नाही। थोडीशी सुद्धा लाज शरम या ट्विट करणाऱ्याला नाही आहे, काही नाही यांचं। पण आता आपण बघा, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत आणि नगरपालिका आहे। आता यामध्ये सुद्धा ते हारणार आहेत आणि पुन्हा ते तेच सांगतील मशीन खराब होते, बॅलेट पेपरवर घ्या, मतदार फॉल्टी होत्या। मला वाटतं आता रडल्याशिवाय यांच्यापुढे काही गत्यंतर नाही। लोकांनी त्यांना त्याची जागा आता बिहारमध्ये दाखवलेली आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या महिनाभरामध्ये त्यांना पुन्हा त्याची जागा दिसेल आणि म्हणून मग रडायला काहीतरी वाव पाहिजे आणि म्हणून तर मतदार यादच करा। सगळे बोगस आणले का बाहेरून आम्ही लोक? कुठे स्पेलिंग मिस्टेक झालं असेल, कुठे वय कमी जास्त लिहिलं गेलं असेल, एखाद्या वेळेला 2 ठिकाणी एखाद्या माणसाचं नावाला असेल, तर सगळ्यांचंच आहे का फक्त भाजपच्या मतदारांचंच आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांची परिस्थिती खराब होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून आता ते फक्त पळवाट काढतायत। बघा बिहारमध्ये मी सांगितलं कसं झालं, आता ते महापालिकेत झालं। यांना कुठली महापालिका मिळणार नाही, यांना जिल्हा परिषदसुद्धा कुठली मिळणार नाही। तुम्ही मी काय म्हणतो अंडरलाईन करा, यांचा सुपडा साप महाराष्ट्रात होणार आहे, राज्यात होणार आहे आणि म्हणून आता पुन्हा रडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। जनताच आमच्या पाठीशी आहे। महिला वर्गाचं मतदान मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे, महिलांनी केलं, पुरुषांनी केलं, तरुणांनी केलं, सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलेलं आहे। अन्यथा एवढा निकाल लागू शकत नाही। कसं शक्य आहे? 90% आमचा हा निकाल गेलेला आहे। सोपं आहे का? असं आजपर्यंत कधी झालं नाही। इतका अभूतपूर्व निकाल बिहारच्या निवडणुकांमध्ये लागलेला आहे। मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि म्हणून सगळे समाजातले घटक हे भाजपबरोबर आहे, आमच्या मित्रपक्षांबरोबर आहेत। निश्चित होणार आहे, निश्चित होणार आहे, कारण लोकांना माहिती आहे की आता भाजपशिवाय पर्याय नाही, आमच्या महायुतीशिवाय पर्याय या देशामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी नाहीच आहे। ते लोकांनाही कळतं आहे। लोक नुसते असे आंधळे होऊन मतदान करत नाही, विचार करून मतदान करत आहेत। देशाचा विकास किती झपाट्याने चाललेला आहे। आज देश 11 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी कुठे होता, आपण कुठे चाललेलो आहोत, आपली आर्थिक स्थिती कशी आता सुधारत चाललेली आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही किती वेगाने पुढे चाललेलो आहोत, हे सर्व देशवासी बघतायत, जनता बघते आणि म्हणून भाजपच्या पारड्यामध्ये इतके मतं पडत आहेत, महायुतीच्या पारड्यामध्ये इतके मतं पडत आहेत आणि त्याचा परिणाम आता येणाऱ्या नगरपालिकामध्ये तुम्हाला दिसेल 3 तारखेला। त्याचबरोबर येणाऱ्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहे, या सगळ्या ठिकाणी दिसेल।
बिहारमध्ये ज्या ज्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. देवाभाऊचा मंडप जो आहे तो बिहारमध्ये पण यशस्वी झाला आणि आता चर्चा आहे. निश्चित देवाभाऊ पण त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघामध्ये गेले होते, 5-6 वेळा जाऊन ते त्या ठिकाणी आलेत. खरं म्हणजे आम्हालाही जायचं होतं, पण महाराष्ट्राचं निवडणूक म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की महाराष्ट्रातून फार कुठे जाणार नाही, तुमच्या निवडणुकांकडे लक्ष द्या, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. इथं अजून 2-5 जागा निश्चित वाढल्या असत्या, आमची सगळी टीम जर इथून गेली असती तर अजून निकाल वेगळा लागला असता, कदाचित 100% सुद्धा लागला असता. मी आपल्याला सांगतो 100% सुद्धा भाजपचा निकाल त्या ठिकाणी लागला असता. पण इथल्या निवडणूक असल्यामुळे आम्हाला ती जबाबदारी यावेळेला मिळाली नाही. कोण म्हटलं आता? अरे पण कोण म्हणलं? मी तर काय ऐकलं नाही. चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. खरं म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलावं आपण? तर पवार कुटुंबीय असं बोलायला लागले तर आता त्याच्याबद्दल आपण काय बोलावं? म्हणजे इतकं रडणारे माणसं मी कधीच बघितले नाही. अशा आपल्या स्वतःमध्ये कर्तृत्व नाही आहे, जनता आपल्या पाठीशी उभी नाही आहे, मतदाराचा तुमच्यावर विश्वास नाही आहे, आणि म्हणून मग मशीन खराब झालं, ते त्यांनी खराब केलं. बॅलेट पेपर घेतलं पाहिजे, मतदारांमध्ये बोगस नावं आले. मला आता फक्त रडण्याशिवाय पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये काही राहिलेलं नाही. त्यांना आता चिरंतर रडतच राहावं लागेल. त्यांच्या अंगावर आता गुलाल घ्यायची वेळ कधी येणार नाही मला असं वाटतं भविष्यामध्ये. अशी परिस्थिती त्यांची, आणि त्यांचे सगळे हे स्टेटमेंट ऐकून त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते मला आता. मतदार जो आहे बिहारमधला मुस्लिम मतदार आहे तो देखील निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांच्या बाजूने त्याचा कल पाहायला मिळाला. काय समीकरण? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निकाल आपण बघतोय 90%पर्यंत, 85%पर्यंत. याचा अर्थ असा की सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, आदिवासी असतील, सगळ्यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे. कारण मोदीजींच्या ज्या योजना आहेत अगदी शेवटच्या माणसापर्यंतच्या, शेवटच्या घटकात त्याचा लाभ सगळ्यांना होतो आहे. त्याच्या कुठेही जातीपातीचा भेदभाव नाही, समाजाचा भेदभाव नाही, धर्माचाही भेदभाव नाही. त्यामुळे निश्चित आता या गोष्टीत शिक्कामोर्तब झालेलं आहे की देशामध्ये फक्त एकच नाव मोदीजी, एकच पक्ष भाजप, हे आता जनतेने सिद्ध केलेलं आहे. नाही, सुनामी आहे. मला वाटतं ही भाजपची सुनामी आहे, मोदीजीच्या नावाची सुनामी आहे, आमच्या युतीची सुनामी आहे. आणि त्यामुळे इतका मोठं यश हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे की यादव गिदव सगळे जे मी म्हणणारे CM होणारे लाईनीतले होते, कुठे काय त्यांचं, ते सुद्धा निवडून आले की नाही मला माहिती नाही. आलेच का ते सुद्धा आतापर्यंत पिछाडीवरच होते. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायला निघाले तर तुम्ही निवडूनच येत नाही. जसं आपल्याकडे पंतप्रधान व्हायला निघाले एक साहेब, आणि ते अजून पुढे लोकांमध्ये लढलेच नाहीत, पुढे निवडून आले नाही. आमचे उद्धवजी ग्रामपंचायतला लढले नाही, पंचायत समिती झडपी लढले नाही, नगरपालिका लढले नाही, महापालिका लढले नाही, मुख्यमंत्री झाले. नंतर राऊत साहेबांनी सांगितलं हे तर मटेरियल आमचं पंतप्रधानांचं आहे, तसं तिकडे त्यांचंही झालेलं यादवांचं. आता तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यासाठी काँग्रेसने उशीर केला. जसं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा फेस केला नाही म्हणून फटका बसला. आता ते शिवसेनेवाले म्हणत आहे की तेजस्वी यादवांना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उशीर केला म्हणून काँग्रेसला फटका बसला. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना त्यांच्यामध्ये आता मतभेद होताना पाहायला मिळतं या निकालात. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाचा चेहरा आणावा, केव्हा जाहीर करावं, काय नाही. पण मला वाटतं बिहारमध्ये आधी करा का नंतर करा तुम्ही कोणाचा चेहरा. या ठिकाणी चेहरा फक्त देशामध्ये एकच चालतो आहे, आणि तो म्हणजे मोदीजींचा आहे. त्यांच्यावरच लोकांचा विश्वास आहे, भारतीय जनता पक्षावर, आमच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे, म्हणून एवढे प्रमाणात निकाल लागत आहेत. बाकी पळवाटा म्हणून कोणाला काही म्हणू द्या, आता करा ना तुम्ही. कोणाचा चेहरा करताय? उद्धवजींना म्हणा, त्यांचाही पंतप्रधानाचा चेहरा होता, पण मुख्यमंत्री होता त्यांना त्यांचे आमदार किती आलेत? काही झालं नाही. म्हणजे या नुसत्या कोणत्या गप्पा आहेत, या अशा गप्पा केल्यामुळे, काहीतरी फालतू उदाहरणं दिल्यामुळे या ठिकाणी लोकांचं जनमत बनत नाही. लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना लोक निवडून देतात. हां, नाही, तो माझा विषय नाही आहे. कोण मुख्यमंत्री होईल बिहारमध्ये, कोण नाही, तिथे आधी कमिटमेंट काय झालेली आहे, काय बोलणं झालेलं आहे. ते जे बोलणं झालेलं आहे
त्याप्रमाणेच त्या ठिकाणी होईल. महाराष्ट्राप्रमाणे होणार नाही. 50 जागा उद्धवजींच्या आल्या, 105 जागा आमच्या आल्या, उद्धवजी पळून तिकडे चालले गेले, CM झाले, असं त्या ठिकाणी होणार नाही. पाठीत खंजीर खुपसायचं काम भारतीय जनता पक्ष करत नाही. जे शिवसेनेने केलं उद्धव ठाकरे गटाने ते आम्ही कधी करणार नाही आणि करत नाही. हे वारंवार मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मागच्या बिहारच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, त्यांनाच मित्र होतो. नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार युद्धभूमी सुरू आहे. सर्व नगर परिषदा आपण ताब्यात घेण्याची लक्षित परिस्थिती बघायला मिळते. आमचा प्रयत्न तोच आहे, पण त्यापेक्षा मतदारांना ठरवलेलं आहे की यावेळेला भाजपला मित्रपक्षाला त्या ठिकाणी निवडून द्यावं. आणि म्हणून मोठा इन्कमिंग आमच्याकडे सुरू आहे. अतिशय ताकदीने मेहनतीने आम्ही निवडणूक लढतो आहे. आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला तयार झालेले आहेत, निवडून आणायला तयार झालेले आहेत. महायुतीची घोषणा नाहीये, स्वबळावर आपण पूर्ण निवडणुका लढवणार नाही, घोषणा नाही, पण आता मी रोज बोलतोय. मी 5 दिवस झाले इथेच आहे. आम्ही सगळ्या युतीशी बोलतोय, आमच्या नेत्यांशी बोलतोय, सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय आणि आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये लढावं. आम्ही महायुतीमध्ये लढणारही आहोत. अपवादात्मक काही ठिकाणी एखादा पक्ष सुटेल, 2 पक्ष आमचे महायुतीतले एकत्र होतील किंवा आम्ही कोणाबरोबर एकत्र होऊ, एखादा पक्ष बाजूला राहील, असं होण्याची शक्यता आहे. पण आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. तर काँग्रेस म्हणजे भरकटलेलं जहाज आहे. कुठेही आयडियॉलॉजी नाही, कुठेही विचार नाही, लोकांना पटेल अशी कुठली आयडियॉलॉजी त्याच्याकडे नाही आहे, विचारधाराच त्यांची नाही आहे. आणि राहुल गांधीसारखं नेतृत्व म्हटल्यावर अजून या पक्षाचं काय होणार आहे? या पक्षाला कुठे अध्यक्ष भेटत नाही, गांधी परिवाराच्या बाहेर हा पक्ष पडतच नाही. आणि त्यामुळे एकेकाळी देशामध्ये सगळ्यात मोठा 50 वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली, लोक नुसते चिन्ह बघून मतदान करायचे काँग्रेसचं. पण घराणेशाहीमध्ये हा पक्ष असा गुरफटला आहे की आता त्याचा म्हणजे सत्यानाशच झालेला आहे. सत्यानाश हा शब्द योग्य आहे. आता तुम्ही सांगा, बिहारमध्ये 200 पैकी 4 जागा त्याच्या निवडून येतात, तर त्यांच्यापेक्षा 4-5 छोटे छोटे पक्ष MIM सगळे पुढे चालले गेलेत. म्हणजे काय अवस्था आहे त्यांची, काय नेतृत्व आहे त्यांचं? आता याला मी कसं सांगणार होतं देणार? लोकांचा विश्वास आहे तर आहे. असं आपल्या आता मोदीजींना 11 वर्ष झाले, आता 15 वर्ष म्हणजे ते 15 होतील, आहे की नाही? पण लोकांचा विश्वास त्याच्यावर आहे. त्यांच्या कामावर असेल, त्यांच्या वागण्यावर असेल, बोलण्यावर असेल, त्यांचा विश्वास त्यांच्यावर असेल, म्हणून लोक त्यांनाही मतदान करतायत. आणि म्हणून ते आणि आम्ही सोबत आहोत गेल्या 15 वर्षापासून. आणि आम्ही दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळतो आहे. आणि म्हणून त्यांचाही विश्वास आमच्यावर आहे आणि लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आज बिहार में ऐतिहासिक जीत भाजपा की और मित्र पक्ष की हुई है. आपने देखा होगा कि आज तक इतिहास में इतने बड़ी संख्या में किसी पार्टी के लोग इकट्ठा इतने चुन के नहीं आए, उतने आज यहाँ पर है. भाजपा ने तो 101 में से आज 90 का, मतलब मुझे अभी पता नहीं लेटेस्ट, लेकिन 90 का फिगर भी उन्होंने क्रॉस कर दिया है. लोगों का विश्वास माननीय मोदी जी के ऊपर है, भाजपा के ऊपर है, मित्र पक्षों के ऊपर है, और इसी का नतीजा आज अपने सामने आया है. मुझे लगता है एक अभूतपूर्व निर्णय, एक अभूतपूर्व कौल जनता ने, मतदाताओं ने भाजपा को दिया है. संजय राउत ने ट्वीट किया हुआ है, उन्होंने कहा हुआ है कि चुनाव आयोग और बीजेपी के जो नतीजे आए हैं तो चौंकने वाले की बात नहीं. अभी मैं क्या बोलूं उनके बारे में? इतने राजनीति में इतने निर्लज्ज लोग भी हो सकते हैं, इसका ही मुझे दुख है. इनको कोई लाज शर्म भी नहीं है. इतना कौल लोगों ने दिया है, मतदाताओं ने हमें दिया है, उसके बावजूद बस ये रोते रहते हैं. बैलेट पे लेते थे, पेपर पे लेते थे तो अलग नतीजा लगता था. वो जो बॉक्स है वो उन्होंने ख़राब करके रखा है. कोई बोलते हैं चुनाव सूची जो है इसमें खराबी है. सब बोगस नाम कि हमने बाहर से लोग लाए के आए वोटिंग के लिए. थोड़े बहुत नाम डबल हो सकते हैं, मैं मानता हूँ. कोई एज में फ़र्क डिफरेंस हो सकता है, एड्रेस में डिफरेंस हो सकता है. इसका मतलब क्या पूरी जनता, करोड़ों लोग सब बोगस है? मुझे ऐसे लगता है उनकी हार उन्हें सामने नजर आ रही है. और आगे इससे भी खराब हालत इनकी होने वाली है. उबाठा तो आगे आने वाले हमारे महाराष्ट्र के चुनाव में कहीं दिखेगा नहीं. ऐसी हालत उनकी यहाँ पर है, इसलिए वो ऐसी गलत स्टेटमेंट करते रहते हैं. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.